हाय, हॅलो. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग एकाच मिश्रणामध्ये तांदळाची मुरकुलही आणि तांदळाचे पापडही कसे करायचे, कमी वेळेमध्ये 2 प्रकारचे पदार्थ कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग सगळ्यात अगोदर तर आपल्याला काय करायचं आहे, जो पण आपला तांदूळ आहे, जो की रेशनचा तांदूळ आहे, असा तांदूळ घ्यायचा किंवा जुना कोणत्याही प्रकारचा तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तांदूळ जुना आहे की नाही हे कसं ओळखायचं? तांदळाला आपण मुठीमध्ये घेऊन बघायचं. जर तो आपल्या हाताला चिकटला, तर तो समजायचा की तो आपला नवीन तांदूळ आहे आणि आपल्या हाताला जर चिकटला नाही, तर समजून जायचं की जुना तांदूळ आहे. आता या ठिकाणी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, तो आपल्याला कुकरमध्ये छानपैकी रवाळ म्हणजे एकदम गाळ असा शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे घेतलेल्या आहेत 7-8 मिरच्या. हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये म्हणजे मिरच्यांचं जे वाटण आहे ना, तर ते एकदम बारीक होतं. तर चला आता मिरच्यांचं वाटण तयार झाल्यानंतर काय करायचं, इकडे आपल्याला गरम पाण्यामध्ये तांदूळ टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर थोडासा ओवा टाकायचा आहे आणि जे पण आपण मिरचीचं वाटण बनवलेलं होतं ना, तर ते पण वाटण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सेम आपण जसं दाल खिचडा बनवतो ना, त्या टाईपमध्येच आपल्याला बनवायचं आहे. आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं आहे. आता बघा छानपैकी आपलं अर्धा 1 तास शिजल्यानंतर बघा त्यामध्ये आपल्याला वरतून थोडेसे तीळ ॲड करायचे आहे आणि बघा आपला जो तांदूळ आहे भात ते बघा किती छानपैकी असा गाळ शिजल्या गेलेला आहे. अशा प्रकारे ते पूर्णतः गाळ शिजल्या गेला पाहिजेत. त्याचे जसे आहेत तसे थोडेसेही पार्ट शिल्लक न राहिले पाहिजे. एकदम फाईन तो शिजवल्या गेला पाहिजेत. जर तशा प्रकारे झाला नाही तर तुम्ही स्मॅशरच्या साहाय्यानेही त्याला स्मॅश करून घेऊ शकता. आता सर्व काही आपल्याला सोऱ्याच्या साहाय्याने सर्व काही मुरकूल अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवा असेल अशा प्रकारामध्ये तुम्ही ते बनवून घेऊ शकता. तर किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये गव्हाचे आपले तांदळाचे मुरकूल कसे बनवायचे ते मी सांगितलेले आहेत. तर तुम्हीही नक्कीच बनवून बघा. आता त्यामधले जे काही थोडंसं पेस्ट आपलं राहिलेलं होतं त्यापासून आपण समोर आता त्याचे पापडही बनवणार आहेत. तर समोरही व्हिडिओ स्किप न करता बघायला विसरू नका. तर आता बघा किती छान प्रकारे सर्व काही मुरकूल आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हवे असतील अशा शेपमध्ये तुम्ही त्याला बनवू शकता. तर बघा अशा चकल्या टाईपमध्ये त्याला बनवायचं. तळल्यानंतर मुलांना दिले तर मुले आवडीने खातात. त्यानंतर काय करायचं, एक पॉलिथिन घ्यायची आणि असे छोटे-छोटे बॉल बनवून घ्यायचे आणि सर्व काही आपल्याला असे पोटाच्या साहाय्याने फैलवून गोल आकारामध्ये सर्व काही असे पापड तयार करून घ्यायचे आहे. बघा किती छान प्रकारे आपले सर्व काही पापड झाले. तर चला मग ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्या काही तुमच्या क्वेश्चन असतील तर ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका.